हात ओम नमो चरावे, ओंकारेश्वर देवताय नमः. चाले ओम नमः गेले शिवाय. ओम विसरून नमः शिवाय. जावे, अवधूत पुढे चिंतन श्री पुढे गुरुदेव दत्त. चालावे, जीवन गाणे मंडळी, आपण ऐकत गात आहात चरावे, माझं जीवन आत्मकथन, गाणे संघर्षी जीवनाचा गात मार्गशीर चरावे. भक्तीचा. हे माझं आत्मकथन. तर मंडळी, मागील भागामध्ये तुम्ही ऐकलं की आम्हाला पोटा पाण्यासाठी म्हणजे सगळे घरातले निघून गेले. आम्हाला असं उघड्यावर टाकल्यानेच म्हणायला काय अडचण नाही तुम्हाला. फक्त रूम बांधलेल्या होत्या, घरात सामान नव्हतं. ह्या गोष्टी बऱ्याचशा तुम्ही ऐकल्या मागील भागात. हं? म्हणजे आम्ही कसं तरी आता दोघंजण थोडं माझ्या हाताखाली शिवणकामाचं करू लागत होती. ती स्वतःही काही थोडंफार करत होती. हां, काजे करणं म्हणजे बटणं बसवणं, अगर पुन्हा चालर चिल्लर शिवू लागणं वगैरे असं चाललं होतं. आता आम्ही दोघंच असायचो घरी. आता दोघं असण्याचं कारण काय होतं, घर मोठं, रूम सगळ्या मोकळ्याच. हं? पण आम्ही ज्या रूममध्ये राहत होतो ते रूमला दरवाजा पण नव्हता. तुम्हाला पाठीमागे ऐकलेलं असेल, त्याला आम्ही पडदा लावलेला होता फक्त. पण एवढं की जी पूर्ण समजा वाड आहे म्हणायला, हं? ते बंद, बाहेरून दरवाजे होते त्याला मोठा, पण आतमध्ये रूमला असं काही दरवाजा नव्हता, पडदा होता फक्त. त्याच्यामध्ये आमचा संसार चाललेला. एवढ्या मोठ्या घरामध्ये आम्ही दोघंच असायचो. हं? आता आम्ही दोघं होतो, पण मी तिला सोडत नव्हतो कुठं जायला. असं म्हणजे एकटीला सोडून जात नव्हतो जास्त करून. हं? समजा काही सामान आणायला गेलो, समजा केजला वगैरे, हं? तर लागलीच लगेच पटकीने यायचं, कारण मला तिची काळजी वाटत होती. आता काळजी वाटण्याचं कारण काय होतं, एक तर ही घरामध्ये एकटी असायची. तिला गावातलं काही माहीत नव्हतं. गावात ओळखी वगैरे नव्हत्या. आता थोडंफार झाल्यामुळं आता कुणी कोणी बाया वगैरे म्हाताऱ्या कुताऱ्या येत होत्या, हे तुम्हाला पण सांगितलं मागच्या भागात. हं? म्हणजे गप्पा मारायला खूप भारी ना. म्हणजे ती लहान मुलांपासून ती म्हातारे माणसाबरोबरचं बोलणं असायचं. म्हणजे तिची बोलण्याची ट्युनिंग तशी या, म्हणजे सगळ्याला समजून घेण्याची. त्याच्यामुळं तशी काय अडचण होती. मग ती बोलायची, त्याच्यामुळं गप्पा मारायला कुणी तिच्या दोस्तीने म्हणजे म्हाताऱ्या बी असायच्या आणि पोरी बी असायच्या. छोट्या पोरी बी असायच्या, मोठ्या बी असायच्या, आणि मध्य वयाच्या बी त्याच्यापेक्षा वयस्कर बी असायच्या. म्हणजे आता तिच्या ओळखी थोड्याफार झाल्या. त्या बाहेर जात नव्हती कुठं, पण घरी येत असत, कारण ती बोलायची तशी. मग तिच्याबद्दल जी गैरसमज होता लोकांमध्ये, की शहरातली मुलगी ही काहीतरी असन, पण ज्यावेळेस प्रत्यक्ष लोकांचा म्हणजे अनुभव यायला बाया वगैरे, की मग ती सांगायची ना, बाई ती आपण समजच तशी नाही ती पोरगी. हं? काय त्या त्याची राजेंद्र बुवाची सून बारकी, आपण समजतात तशी नाही, लय मोकळ्या मनाची या. हं? म्हणजे हळूहळू तिचं नाव हे थोडंसं बऱ्यापैकी चाललं. काही जे कोणी बाई म्हणले, हां ती लईच, तिला काही साडी बी घाला येत नाही, काही नाही, सारखी ती तसल्या गाऊनवरच असती, काही तिला काय नाही म्हणली, गाऊन तिला साडी नेसता येत नाही वगैरे असं तसं. म्हणून ती घरात गाऊन, तिच्या नवऱ्याला पटत आहे, आपल्याला काय करायचं आहे. कारण मला पटण्याचं कारण, मी तो पण विचार करा. तुम्ही म्हणाल की बाबा ही असं बारकाईनं काय विचार करायचं करतो, ते गाऊनवर असायची. पण माझं मत, गाऊनवर असले तर काय व्हायचं, आता तिला साडी आवरता येत नव्हती. हं? आणि साडीमध्ये शरीर दिसतं, लक्षात घ्या. हं? गाऊनमध्ये पूर्ण शरीर झाकल्या जातं. हं? समजा गाऊन घातला तरी ओढणी वगैरे असले की शरीर झाकलं जातं ते. पण समजा साडीमध्ये पोट उघडं राहतं, ह्या गोष्टी, म्हणून मी तिला गाऊन घालू देत होतो. हं? म्हणजे एकंदरीत जरी लोकांना ती गोष्ट मान्य नव्हती समाजाला, कारण समाजाच्या, गावाच्या, खेड्याच्या मनानं मी काहीतरी वेगळंच करत होतो ना. कारण मी पूर्ण गोष्टीचा विचार करतो, संस्कृत सगळ्याच गोष्टीचा विचार करत होतो. कारण तिचं समजा माणसं, स्त्रियांचं पोट उघडं दिसतं साडीमुळं, बऱ्याच जणांना फॅशन असते साडी, मग त्याच्यापेक्षा गाऊन घातलेला बरा ना मग. हं? सगळं झाकून राहतं, एवढा बारकाईनं माझा विचार असायचा. त्याच्यामुळे मी तिला गाऊन घालू देत असं घरामध्ये. हे सगळं तिला साडी घालायचा मी आग्रह कधी करत नव्हतो मी. तर सगळ्या गावामध्ये झालं की त्या महाराजाची बायको गाऊनच घालती, कसली चैले असे. पण कोणी ज्यांना अनुभव आलाय, ज्या बायांना अनुभव आलाय,
त्या बाया तसं सांगत नव्हत्या, की म्हणायचे नाही पोरगी चांगली आहे, पोरगीला समजूतदार आहे. हं? मग असं हे असं गाजत गाजत हे प्रकरण समजा आता माझे आई वडील समजा बीडला गेले होते, निघून गेले होते. हं? मग लोकांना तिथपर्यंत बातमी पोहोचतेच ना कुणी जातं येतं जाणं येणं, मग असं कुणी बोलण्यात होतं. त्यावेळेस फोन वगैरेचे काही प्रकार नसले तरी कुणी भेटलं तर कशी आहेत आमची ती बारकं पोरगं सून वगैरे असं कोणी अगर चर्चा तुमची सून तर चांगली हो, आपण म्हणतो तसं नाही असं म्हणायचे ना त्यांना. माझ्या आई वडिलांना तिकडं बीडमध्ये यायचं बोलण्यातून तुम्ही उगाच आला तो लयच चांगली किंवा मन मिळावूया असं आहे तसं आहे असं काही बोललं की मग त्यांना वाटायला की काय भानगड. आता हे तरी का गेले, ह्यांना काहीच अनुभव नव्हता. आईला बी अनुभव नव्हता आणि वडिलाला बी अनुभव. वडील तर काय आईच्या पुढे जात नव्हते कारण आई कडकच होती. हं? जरी वडिलाचं मन तिकडं जायला नव्हतं तरी आईमुळे अगर ते सगळ्याच्या आग्रहास्तव गेले होते. पण त्यांचं तिथं काही मन लागाना गेलं, आईवडिलाचं मन लागाना गेलं शेवटी. हं? शेवटी शहरामध्ये आणि शेवटी त्या मोठ्या सुनात आणि ह्याच्यात खूप फरक. म्हणजे मोठी सून एक तर पैसा म्हणजे उत्पन्न चांगलं, भावाचं काम चांगलं होतं, पैसा भरपूर येत होता, त्यांचं बांधकाम वगैरे अशा गोष्टी झालेल्या त्यांचं. हं? म्हणजे एकंदरीत चांगली परिस्थिती त्यांची. आणि मग तिथं बघून जरी असलीच परिस्थिती तरी शेवटी कुठंतरी वाटतं की त्या आता खेड्यामध्ये राहिलेल्या माणसांना शहरामध्ये करमत नाही. तो प्रकार त्यांच्या बाबतीत काही नव्याचे 9 दिवस संपले समजा, महिना 15 दिवस बरं वाटलं, पण पुन्हा पुन्हा त्यांना कर्माना गेलं. पण करतात काय, आता गावाकडे जाऊन करायचं काय, गावाकडून तर सगळं सामान आपण इकडे घेऊन आलेलो होतो आणि आमचं इकडे मजेत चाललं होतं. काय आम्ही दोघं जणी आपलं लाईट नसायची, आपलं मेणबत्तीवर आपलं जोर आहे जेवणापुरती लावायची. हं? पुन्हा आपलं झोपायचं गप्पा इकडल्या तिकडल्या. आता ती बोर व्हायची कसं, मग त्याच्यामुळं ती बोर झाली की मला करमत नाही. मला वाटायचं उगाच, मग कधी कधी विचार यायचं मला, अरे हे आपण शहरातलं हे आणलंय अगर हिला करमत नाही, मग तिला गप्पा मारायच्या, गाणी म्हणून दाखवायची, अगर तिला आम्ही भेंड्या खेळायच्या. हं? गाण्याच्या तर काहीतरी मन रमविण्यासाठी अगर कुठल्या तरी एखाद्या जुन्या सिनेमातलं तिला जे आवडतंय त्याच्यावर गप्पा मारायच्या. आम्ही दोघंच असायचोत ना, घरात कुणी नाही, मोठा वाडा पण काही कुणी नसायचं. हं? मग तिला बोर होऊ नये म्हणून मी तिला सोडून जास्त जातच नव्हतो. हं? मग जोर बाया वगैरे आहेत तोपर्यंत आपलं ते करमायचं. पुन्हा ते सगळ्या लोक गेल्यानंतर आपलं ते एकटे पडू नये, मग आपलं इकडल्या तिकडल्या गप्पा मारून आम्ही दोघं जणी आपलं कसं तरी चाललं, मजेनं चाललं होतं. तिच्या चेहऱ्यावर कुठेतरी मनामध्ये चाललं होतं की आता ही आपलं असंच चाललं तर आपली प्रगती कधी होणार, आपल्याला आपल्याला काय समजा. ती प्रत्येक बाईची कुणाची तरी असल्या तरी नवीन नवरी आल्यानंतर स्वप्न असतात. हं? तिचे बी काही स्वप्न असू शकत होते ना. हं? असतील, मग ते इकडल्या तिकडे माझ्या मैत्रिणीचं असं म्हटलं तरी अगं बाई आपली परिस्थिती नाही. आता परिस्थिती नसण्याचं, परिस्थिती होती चांगली माझी. हं? परिस्थिती खराब होती नव्हती. मी एकेकाळी खूप पैसे कमावणारा होतो ना, पण मी पैसे कमवले तरी कुणासाठी केले, मी सगळं प्रपंचात घातले. कुठल्या घातले, आई वडिलांचे काही असतं खर्च वगैरे, घरी घरीच देत होतो पैसे. ज्यावेळेस मी माझ्या कमाई करत होते मी स्वतःला काही वापरत नव्हतो. हं? आणि मलाही पुढचा प्रकार असा होईल असं कधी वाटलं नव्हतं, स्वप्नातही वाटलं नव्हतं. आपण समजा आई वडिलांसाठी, भावासाठी या बहिणीसाठी काही गोष्टी आपण केल्या, लग्नाचे खर्च केले, कर्जबाजारी झालो मी, पण मी त्यांच्यासाठी केलं. पण मला असं म्हणजे टाकतील वेगळं असं मला म्हणजे स्वप्नही बघितलं नव्हतं, कल्पनाही आली नव्हती ना. हं? त्याच्यामुळे मी असं म्हणतात ना झोपीमध्ये दगड घातला, हा प्रकार झाला होता माझ्या बाबतीत. म्हणजे कधीही वाटलं नाही मला की ही मला असं सगळं माझं सगळं धुवून घेऊन जाते ना, आपल्याला सहकार्य करणार नाहीत, मला वाटलंच नाही कधी असं. त्याच्यामुळे मी बिनधास्तपणे पैसे त्यांच्यावर जे माझ्याकडे काही असायचं ते खर्च करीत काय राहिलो अगोदर. आणि ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस सगळं मला खूप मोकळं करून टाकलं ह्याने. आणि एकदम माझी एक परीक्षा म्हणतात ना, आता रामायणाचा विचार केला तर जसं राजा होता राम, सगळ्या गोष्टी खऱ्या होत्या, पण वनवासाला जायचं आणि जी सीतेची अवस्था होती, सीतामाईची ती अवस्था आमच्या बायकोची झाली होती. हं? म्हणजे तिला काही सगळ्या गोष्टीचा त्याग, तिकडे जरी समजा एकुलती एक होती, तिकडे काय त्यांची परिस्थिती काही एवढी भारी भारी नव्हती, पण म्हणजे जरा तिचं लाडातली होती, एकुलती एक बी नव्हती, 2-4 बहिणी होत्या, पण लाड होता तिचा. लाडात ही वाढलेली बाई इकडे एकदम म्हणजे राहण्यामानात
अथवा मी तिला कमी पडत होतो बऱ्याच गोष्टी पुरवायला तिला. म्हणावं तसे लाड माझ्याच्यानं होत नव्हते, कारण माझे सगळं माझ्याकडं रुपयाचं काही खरं राहिलं नव्हतं. त्याच्यामुळं मला मला पण वाईट वाटायचं. हिच्या इच्छा असते ना, आपण पूर्ण करू शकत नाही ते समजा. मग वाटायचं पण करतो काय, पैसाच नाही. मग पैसा नाही, मग कमाई आपली चालाय 10-5 रुपये यायचे आपले, त्याच्यावर चालवायचं आमचा प्रपंच चालला होता हळूहळू. तिला बी काही असं एवढं काही येत नव्हतं. पण आम्ही दररोज आपलं चावमेव तर म्हणलं तर अगोदर तर चुरमरेन फिरून ह्याच्यावरच राहत. पण तिला तिला काही असं भाजी पोळी हा जेवण प्रकार तिला काही एवढा भरगतचं जीव वाटत नसं. तिला आपलं चावमेवरच भागवायची ती. हां. पण आता मला बी सवय लावून घेतली होती. मला जरी भाकरी चपातीची सवय होती, पण इलाज नव्हता. कारण आपण करून आणली ना. हं? आपल्या मनानं केलेला कार्यक्रम आहे नाही, कोण सहाय्य करणार आहे आपल्याला. ते चाललंय ते रडगाणं चाललं होतं असं. मग असं दिवस चलत होते, चालले होते. मग आमचे जे समजा आई वडील तिकडं बीडला होते, तिकडं मग त्यांना तिथं करमाना गेलं. हं? आणि मग ते आले एका दिवशी, त्यांना म्हणजे आले 2 जण, पण काही सामान काही घेऊन आले नाही, जास्त मोजकं काहीतरी घेऊन आले. आणि मग त्यांनी त्यांचं ते राहायला चालू केलं. हं? त्यांच्या त्यांच्या पद्धतीमध्ये राहायला लागले ते. अशा गोष्टी त्यांच्या चालल्या होत्या, राहणं वगैरे सगळ्या गोष्टी. पण मग पुन्हा मला थोडासा आधार वाटला, की मला बाहेर जाता येते म्हटलं. म्हणजे ह्या घरी असल्यामुळं आई वडील आता घरी असल्यामुळं मला बाहेर हिला सोडून, म्हणजे घरी आहे ती लोक मोठी. पण अजून एक भीती वाटायची, कारण आईचा स्वभाव कडक होता. आई भांडणं वगैरे काढली, काही करेल म्हणजे माझा जीव पण बाहेर लागायचा नसं. कारण आईचा स्वभाव विचित्र असल्यामुळं कधी काय भांडण काढून कुठं काहीतरी करील ह्याची मला खूप चिंता वाटायची. म्हणून मी बाहेर काम शोधू का नको, काय करू, काय असं वाटायचं. मग नाही होई नाही होई चालायचं. मग मी सारखं लक्ष, आई काय म्हणते काय की, आई कुठं काही बोलते काय की. आता वडिलाचा काही संबंध नव्हता. हं? मग वडिलाला ऐकवणं करायची, त्या पोरीचं काही खाताना बघा. हं. म्हणजे आता वडिलाला थोडीशी माया यायची ना, पण बोलून दाखवत नव्हते. वडील शांत बसायचे, गप्प बसायचे. त्यांना मूप वाटायचं की हिला बोलावं, म्हणजे हिला माझ्या बायकोला बोलावं थोडंसं. आता त्यांना वाटायचं ना काही सुनाला बोलावं ही. पण आईच्या भिनं भिनं आई काही बोलते, शिवाय देईन काही म्हणून गप्प बसायची. आणि आई गेली शेतामध्ये की हळूच वडील मग यायचे. पण मी नसल्यावर यायची. हं? मग ती त्यांना बोलायत असे ते थोडेसे त्यांना. मग ती माया वगैरे आता शेवटी येतच असते त्यांना. हं? मग ती त्या दोघाचं सूत्र चांगलं जमायचं. म्हणजे माझ्या वडिलाचं आमच्या बायकोचं चांगलं म्हणजे सूत्र म्हणजे म्हणजे ही हिंदी बोलायला नंबर 1, कारण हिंदी बोलत असं ही. आणि वडिलाला हिंदी जमत होती आणि उर्दू बोलायचे ते. उर्दू उर्दू म्हणजे आमच्या समजा निजामाच्या काळातला आमचा भाग मराठवाड्यातला असल्यामुळं आणि माझ्या वडिलांना उर्दू भाषा येत होती. उर्दू हिंदी दोन्ही भाषा येत होत्या. आणि मग एकमेक बोलणं की ते दोघं जण हिंदीमध्ये बोलायचे, उर्दू मिक्सिंग बोलायचे, यांचं चालायचं. हिला हिंदी चांगली जमत असं. हं? मग ही त्यांचे म्हणजे त्यांचं तिचं दोस्ताना चांगला जमलं आपलं. मग ते गेल्यानंतर मग बाप्पा आलते, बोलले असं ही सांगायची मला. मी समजा बाहेर गेलो की मला थोडासा एक आधार वाटला की बाबा काहीतरी आता मला बाहेर जाता येते, ही आई वडील आले तर म्हणजे. पण आईची भीती होती, आईची दहशत होती. कारण आई कधीही, वडील काही भांडू शकणार नाही ते मला माहिती होती, पण आई कधीही हिला भांडू शकते, काहीतरी भांडणं काढील, काहीतरी पटायचं नाही, काहीतरी म्हणजे एकत्र राहत नव्हतो आम्ही. त्यांच्या रूम, आई वडील एकत्र दुसऱ्या ह्याच्यामध्ये, आणि ही आम्ही वेगळ्या छोट्या रूममध्ये राहत होतो. पण ती आईचं सारखंच सांगणं, त्या पोरीला काही पोरीचं काही मागून घेताना काही करताना असं तसं. मग ती त्या वरल्या कसल्या ह्याच्याहून शिव्या घालणं, ह्या प्रकार चालायचं. मग हिला यायचा राग, मी काय परत बोलत नसतं, पण आपलं मग लगेच रडायला की मग ही यायचं. मी आलो संध्याकाळी सगळं इकडून तिकडून बाहेरून की हे तर चालू असायचं घराणं. म्हणजे सांगायची मला असं म्हणले आई, तशा म्हणल्या असं म्हणलं, तिचा स्वभावच आहे असं तसं आहे. मग मी पुन्हा एखादा लईच राग आला तर मी ओरडायचं, कशाला खवळीते तिला, कशाला बोलते तू, असं करते तसं. मग व्हायचं आमचं आईबरोबर माझं बी.
हे भांडणं असं चालायचंय. पण आई भांडण करीत होती, पण तिला पण माया येत होती थोडी थोडी, कारण हिचा स्वभाव वेगळा होता. एवढे भांडणं केलं तरी आई काय करायची की मी माझ्यासमोर नसली तरी मग हळूच मग तिला म्हणायची, तू काय केलंस ग खायला? हं? आणि हिला काही ना काही काहीतरी करायची सवय होती. मग ती यायची गुपचूप, पहिलं काढलं की तिच्या समोर बसून काढून घ्यायची, म्हणजे खायला ह्याच्याकडून करून घ्यायची, न्यायची. म्हणजे मनात इथं हृदयात प्रेम ठेवायची आई, पण दाखवायचं नाही जास्त. असली खोडकर होती आई. मग कधी भांडण झालं, काही समजा हिनं काहीच थोडंफार झालं की मग त्या घरामध्ये तिच्या चूल होती. आता आमचं घर ते माळवादाचं घर चांगलं, त्याच्यात चूल होती. त्या चुलीमध्ये काय करायची आई, गवऱ्या, केर, मिरच्याचं देठ, कुठं काय काय उगच टाकून द्यायची, धुपणवरून झाकून टाकायची, धुपण करायची. आणि धुपण करायची मग बाहेरून कडी लावून घ्यायची. आणि हिला ही बी इकडून दरवाजा ही काय उघडून बाहेर जात नसतं. घरामध्ये नुसता धुरून आणि नुसतं ठसका उठावा असल्या खोड्या करून जायची. आई निघून जायची. मग खोकू 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 घरामध्ये धूर. मग आलो मी की हे सांगायची, आईने असं केलं तर आईने धूर करून गेल्या, मला बाहेर निघायला येईना, असं झालं तसं झालं. आता का असं करावं म्हणलं ही आईला, का तसं मुद्दाम होऊन खोड्या करायची आई. परेशान करायची. पण अजून झालं की अजून बोलायची. मग आता काय करावं, मग आता ही इथं घरी काम करणं, आता आमचा खर्च जरी दोघंच होतो, आमचं खाण्यापिण्याचं नसणं, पण मला वाटायचं ना हिला काही आपण आणावं काहीतरी, समजा शेवटी हिला तर काय बाहेर कुठं जायचं नाही, काय नाही. हे धुराचं हिला म्हणजे आम्ही स्टोव वापरतो पण तोचं बी पण हे होतं त्याच्यानं गॅस म्हणजे घरामध्ये थोडंसं. मग हिनं माझा आग्रह धरला, मला म्हणली मला गॅस आणायचा. अगं बाई म्हणलं आपल्याकडे पैसे नाहीत ना, त्यावेळेस गॅस खूप महाग होते. आणि नंबर लावणं त्या काळात गॅस मिळणं जर थोडं अवघड होते. खूप कठीण असायचं गॅस म्हणजे शेगडी नंबर लावून ती आल्यानंतर. ती एच पीची गॅस होते त्यावेळी जास्त करून, आणि थोडं किचकट होतं. आणि गावामध्ये गॅस म्हणजे माझा पहिला. गावामध्ये गॅस नव्हतेच कुणाकडे गॅस, म्हणजे लय स्टँडर्ड, पण गावात कुणाकडे गॅसही नव्हता. अजिबात गॅस नव्हता गावात कोणाकडे. आणि हिनं आग्रह धरला, कारण हिला टोचा बी चुलीवर जमत नव्हतं करायला काही. म्हणली आपलं कसं बी करून गॅस आणाच. अगं बाई लय पैसे लागतात आपल्याला गॅसला. म्हणलं बघू, म्हणलं आणूत करत म्हणलं पैसे साठवून साठवून बघूया बघूया. मग असं आमचं चालायचं, तुझं करतो, तुला काय तू काळजी करू, आणायचं आहे आपल्याला गॅस आणतो. मग त्या खुशवर आपलं गोड बोलून गोड बोलून गोड बोलून आपलं ढकलीत न्यायचं दिवसांदिवस दिवसांदिवस दिवसांदिवस. मग मी ठरवलं की आता घरी राहणं योग्य नाही, कारण घरीच राहून घरच्या ह्याच्यावर आपल्या घरच्या उत्पन्नावर, म्हणजे तर खेड्यामध्ये काय असं शिलाईचे कामाचं थोडंफार यायच्या कोणी पैसे देत येत नाही देत, तेवढ्यावर काय आपलं भागत नाही. म्हणजे एवढ्या पैशावर काय आपलं भागत नाही. कुठे यायच्या महिन्याकडे 700-800 रुपयाचे 800-900 रुपये व्हायचे कामाचं, काय त्या काळातले मग खर्च भागत नसतं तेवढ्यावर ना. मग मी बाहेर काम शोधायचं मी ठरवलं. म्हणलं आता कुठंतरी आपण केला काम तरी काहीतरी कुठंतरी काहीतरी दुकान तरी काहीतरी बघावं लागणार आहे, त्याशिवाय आपलं प्रपंच चालत नाही. याच्यासाठी मग मी असं डोक्यात होतं. मग मी म्हटलं मी बाहेर काम करू का कुठं, तर म्हणली करा ना, का कुठं करू शकतात, बाहेरच जायचं आपण, नको इथं राहायचं म्हणली. खेड्यामध्ये मला इथं लई त्रास व्हायला आहे तसं. मग तिला वाटायचं की आपलं बाहेर केजला वगैरे राहून तिथंच आपलं काही काम करून राहीन, इथं खेड्यात नको तिथं. त्याच्यामुळे ती म्हणली जा जा म्हणली तुम्ही बाहेर बघा कामाचं वगैरे. मग असंच एका दिवशी मी केजला गेलो होतो सहज. आणि त्या काळामध्ये आमच्याकडे ते भाकरे म्हणून जे काम मी ज्यावेळेस काम करत होतो स्टुडिओचं, म्हणजे फोटोग्राफचं दुकान होतं माझं फ्रेमचं, ते भावानं हे चालवत होतो आम्ही. त्यावेळेस तिथं ते भाकरे नावाचा जे माणूस होता, म्हणजे मुलगा, तो आमच्याकडे भावाकडे हे शिकायला होता, ते याचं आहे आपलंही. मग त्यानं दुकान टाकलं होतं, आणि ते दुकान खूप प्रगतिशील झालं होतं. त्यानं 2-4 दुकानं केलं होतं, पण मोठं म्हणजे केजमधला प्रसिद्ध माणूस त्या काळातला. त्यानं दुकान स्टुडिओ वगैरे 2-4 स्टुडिओ झालेले चांगले. आणि यावरून आता पहिलं आमचा दोस्तानाच ना, मी ज्यावेळेस काम करत होतो लग्नाच्या अगोदर काही 2-3 वर्षापूर्वी, त्याच्यामुळे आमचं ते मी चलत होतो त्या रस्त्याने त्याच्या दुकानाच्या दारात, त्यानं बघितलं
मला हाक मारली. म्हणले काय गिरी महाराज या म्हणले चहा पिऊ. गेलो मी. हं? गेलो मग कडे काय करतंय काय चालू आहे सध्या काय नाही असं म्हणलं. काय नाही हो लग्न केलंय हा अशा मग तिला सगळी स्टोरी सांगितली. घरच्यांनी असं व्हायला टाकलंय म्हणलं. काय घरचे लक्ष नाही असं तसं म्हणलं. मग काय करतं काम काय चालू आहे म्हणलं. काय करतोय ते वडिलाच्या आपल्या शिलाईचे होत त्याच्यावर करीतोय काहीतरी करून चालवितोय म्हणलं. दोघंच असतात म्हणलं. आमची परेशानी चालली म्हणलं पण करतोय म्हणलं काहीतरी चाललंय म्हणलं. दुकान वगैरे चालू करावं काहीतरी करावं असा विचार चाललाय म्हणलं केसमध्ये. मग लोकात म्हणलं दुसरं दुकान चालू करण्यापेक्षा आपल्या दुकानावर काम करा ना म्हणली. आता दुकानावर काम नोकर म्हणून नाही ना मला म्हणजे नोकरी करायसारखं नव्हती परिस्थिती. आता मी मालक राहिलेला एका काळचा म्हणजे जो मालक होता त्यानं दुकानदारी दुसऱ्याच्या दुकानावर करणं म्हणजे थोडंसं वाईट वाटायचं ना. पण परिस्थिती निर्माण झाली तशी. मग म्हणलं नाही ना तुम्हाला वाईट वाटू देऊ नका. त्यानं बघितलं माझ्या चेहऱ्याकडे. म्हणलं तुम्ही फक्त पार्टनरसारखं राहा म्हणले. काय नाही म्हणले तुम्हाला तुम्ही काम करा नुसतं कारभार बघा. आता पोर आहेत म्हणले पोराच्या मागं पुढे बघा तुम्हाला काय तुमचा प्रपंच भागासारखा खर्च पाणी तुम्हाला तसं महिना वगैरे तसा काही प्रकार नाही. तुम्हाला जसं लागेल तुमच्या घर खर्च वगैरे सगळं मी देतो म्हणले. फक्त इथं येत जा म्हणले दररोज दुकान उघडून फक्त बसा जा म्हणजे इथं आल्या गेल्या गिरायकाचं तुम्ही काही काम करायचं नाही म्हणले. फक्त ही जी मुलं आहेत म्हणले त्या मुलावर लक्ष ठेवायचं. ऑर्डर कोणाच्या कुठं पाठवायच्या काही करा कारभार करा म्हणजे आमचा. आता मला बी बरं वाटलं की बाबा आपण नोकर म्हणून नाहीत एक मालकासारखंच काम बघायचं मॅनेजर म्हणूनच. मग काय अडचण नाही. मग मी संध्याकाळी घरी आल्यानंतर आमचा ठराव झाला की मी म्हणलं कधीपासून येऊ म्हणलं. मग ते म्हणलं या उद्यापासूनच. मग हिला विचारलं संध्याकाळी घरी आल्यानंतर की म्हटलं अगं असं असं माझं ते दोस्त होतं त्यानं दुकान आहे त्याच्या 2-4 दुकान आहेत तिथं माणूस पाहिजे त्यांना एक दुकानावरचा कारभार बघायला तर मी जाऊ का कामाला. म्हणजे जा की म्हणजे जाय तुम्हाला जर जाऊ वाटत तर जा. म्हणलं इथं घरी ही म्हातारीचे भांडणं वगैरे काय पुन्हा झालं तर कसं करायचं. नाही म्हणले मी नाही काय मी काहीच बोलत नाही मी तुम्ही बिंदास जावाचा. मग तिनं सांगितल्यानंतर म्हटलं आपण चला ठीक आहे. मग मी केलं मग त्याच्याकडे जायला. आता त्यानं ठराव कसा केला होता आमचा की तुम्हाला जसं लागेल तसं 8 दिवसाला तुम्हाला खर्चायला घरी खर्चायला किराणा बिराणाला पैसे देत जाईल हे. म्हणलं भाऊ दे आपलं किराणा घरचं खर्च भागेल. आता पण मग मी सकाळी लवकर उठून जायचं 8ला दुकान उघडायचं ते जाऊन इतक्या म्हणजे तयारीनं जायचं. मग मी 8 दिवस बघितलं दररोज चाललो मस्त मालकासारखं सगळं व्यवस्थित करून गेलं. आता कारण आपल्याला काम चुकर हा प्रकार नव्हता आपल्याकडे व्यवस्थित चालू केलं. मग मी 8 दिवस झाल्यानंतर 8 दिवस मंगळवार बाजार असायचा बाजार दिवस. आता मी बाजारच असतो मंगळवारी भाजीपाल्याचा बाजार. मग त्यानं मला म्हटलं आता 8 दिवस झाले काहीतरी मला खर्चायला पैसे देईन. मग मी म्हटलं मामा घरी बाजार किराणा वगैरे न्यायचा आहे तर म्हणलं पैसे काही द्या म्हणलं. तर त्यानं दिले 200 रुपये. आता 200 रुपये दिले. आता 8 दिवसामध्ये 200 रुपये दिले. बरं ते मला त्याला त्यावेळेस बी काही वाटलं नाही मला. 200 दिले. मग ते 200 रुपयाचा म्हणजे काही किराणा कुठं तेल अमुक तमुक भाजीपाला थोडं घेतलं आणि थोडेसे पैसे शिल्लक ठेवले. 100 रुपयातच केलं काम सगळं. 100 रुपये शिल्लक कारण म्हणलं तिकीटाला आपल्या त्यावेळेस रिक्षानं जावं लागायचं कुंभे फोडून केजला. मग ते त्याच्यासाठी लागतात म्हणून तेवढे ठेवले. अगोदरचे तर आपल्या घरचेच खर्चले होते 8 दिवस. आणि पुन्हा अजून 8 दिवस त्याचं काम करायचं. 8 दिवसाला अजून 200 रुपये दिले. असं करता करता महिना गेला. महिना गेला तर त्यानं 200 म्हणजे महिना गेला तर मला फक्त त्यानं दुसऱ्या आठवड्यात म्हणजे 4 आठवड्यामध्ये फक्त मला 600 रुपये मिळाले. म्हणजे 800 बी नाही. माझ्या लक्षात आलं अरे म्हणलं ही माझ्याकडून आता महिनाभर काम करून घेतलंय म्हणलं काम करतो मी याचा कारभार बघतो. सकाळी 8ला येतो संध्याकाळी 8ला जातो 12 तास काम करतो याच्या स्टुडिओवर. आणि मला हो माणूस 600 रुपयेच फक्त महिन्यामध्ये देतो म्हणजे माझं कसा प्रपंच. माझं घरातलं 10-5 रुपयाचं मला घरी बसून मी मला 700-800 रुपये येत होते. इतकं एवढं इथं दररोज 10 रुपये येणे 5 रुपये जायचे 5 रुपये यायचे 10 रुपये खर्च तिकिटाचे 300 रुपये महिना माझा ह्याच्यातच चालला. 300 रुपये मला शिल्लक राहायला लागले. आणि 300 रुपयात होतं काय माझं. पण मग मी थोडंसं त्या पोरायला म्हणलं तुम्हाला किती महिने काय म्हणले मामा तसेच करतात म्हणले तुम्हाला 600 रुपये आम्हाला म्हणलेत ना 600 रुपये महिना गिरी महाराजाला द्यायचा. माझ्या डोक्यातच बसलं
अरे म्हणले 600 रुपये महिन्यानं मी इथं ह्याच्याकडे काम करू. म्हणले असं अवघड आहे ना, काम तर 12 तास करायचंय. नाही नाही म्हणलं आता काय करावं. म्हणलं आता घरी महागारी बंद करावं तर घरचे लोक म्हणते हे कुठंच टिकत नाही. हं? म्हणलं आता ह्याच्याकडेच राहायचं. देऊ द्या 600 रुपये महिना, पण आता थोडंसं बदल करावं लागेल म्हणलं आई. चलू द्या म्हटलं काहीतरी. आणि चाललं असंच मी. आणि मग मी म्हटलं एका दिवस मग पुढे काय करतं ते बघावून योगायोग असा आला की गावातली एक जीप निघाली होती बालाजीला. आणि एक गावातला मोठा माणूस होता, सावकार माणूस, भीमराव शिंदे म्हणून, भीमा बाबा नाही त्यांना. त्यांच्याकडे होत्या आपले एक मुली होत्या, दोन तीन मुली आणि बाया त्यांचे घरचे एक. मग त्यांना एखादा माणूस चांगला विश्वासू माणूस ची गरज होती की बाबा आपल्या सगळं ही फॅमिली घेऊन चाललो आणि सभ्य माणूस पाहिजे. म्हणून त्यांनी मला सहज तेवढं काय माझं दोस्ताना त्यांचं नव्हतं. म्हणले चालले स्टुडिओवर येतात म्हणले, महाराज यायचं का म्हणले बालाजीला. म्हणलं नाही बाबा माझ्याकडे पैसे नाही ना काही नाही. म्हणले पैशाला काय करायचं, तो सावकार माणूस होता. म्हणलं मी तुम्हाला जीप आपली फ्री, तुम्हाला खर्चाला पैसे देतो, फक्त बरोबर या. म्हणलं असं कसं काय. तर ते म्हणले काय नाही आपले लेकर आहेत म्हणले, पुरी वगैरे आहे तर बरोबर आहे फॅमिली. म्हणले उगा दुसऱ्या माणसाला नेणं बरोबर एवढ्या लांब द्यायचं आहे, म्हणून आपलं तुम्हाला मी काढालो म्हणले. म्हणलं मला पण मला लागतील किंवा म्हणलं 200-400 रुपये तरी लागतील ना मला. नाही म्हणलं पैशाचे काय नाही, मी देतो असं तसं. पण आता म्हणलं ही संधी आली आहे भाकरे मामाला पैसे मागायचे. मग या दुकानावर चालूच होतं. म्हणलं मग मामा मला बालाजीला जायचं आहे म्हणलं. त्यावेळेस काहीतरी 20-21 तारीख काहीतरी होती एप्रिल महिन्यातली. तर म्हणले नाही नाही जा म्हणले, जा म्हणले आता सीझन चालू होते लग्नाचं. त्यावेळेस उन्हाळ्यामध्ये लग्न असायचे ना. म्हणले सीझन चालू होतंय या जाऊन यायचे. तर जाऊन येतो पण पैसे मला द्यावं लागतील बरं का. हां काही नाही का, काय नाही काही नाही अडचण नाही, काही नाही अडचण, तुम्हाला पैसे मिळून जातील महाराज, देऊन मिळून जातील. म्हणलं ठीक आहे. म्हणलं कधी जायचं हे सगळं सांगितले तारीख वगैरे. आणि मी जवळ बालाजीला जायचं आलं, उद्या देतो परवा देतो, उद्या देतो परवा देतो. निघायच्या टायमाला म्हणले जा म्हणले कपडे बिपडे घेऊन या. मग कपडे बॅग वगैरे भरली, गावाकडे आलो. आणि बॅग वगैरे भरली, गाडीत जीपमध्ये बसलो. म्हणलं जातो म्हणलं त्या भीमाबाला. म्हणलं आबा म्हणलं स्टुडिओवर जाऊन पैसे घेऊन येतो म्हणलं, मालक म्हणलं होतं पैसे देतो म्हणून. गेलोय तर मामा गायब. मग वाट बघत बसलोय अर्धा-1 तास झालं. त्या पोराला म्हणलं कुठे गेले मामा. म्हणले वरल्या दुकानावर गेले. पुन्हा मामा कसं तरी आले, बोलून घेतलं. त्या दुकानातून फोन लावला. त्यावेळेस आपले लाईन फोन होते, मोबाईल नव्हते. मग लावला वरल्या दुकानात. म्हणलं मामा म्हणलं मला बालाजीला जायचे, पैसे पाहिजे होते. म्हणजे आलो म्हणले 10 मिनटं, 10 मिनटं म्हणून त्याने अजून अर्धा-1 तास खाल्ला. आणि आलो म्हणलं महाराज म्हणले काय करा तुम्ही ॲडजस्ट करा, माझ्याकडे आता काही सगळं पैसे नाहीत. आता पैसे नाहीत कसं म्हणावं. आता मी गल्ल्यावरला माणूस, मला गल्ल्यामध्ये पैसे आहेत का नाही ते मला माहीत होतं ना. पण आपण घेता येत नव्हते ना आपल्याला पैसे. म्हणलं मग द्या. नाही म्हणलं मी ओळखलं. आता आम्ही अभ्यासू माणसं की ह्याचं द्यायची इच्छा नाही पैसे. म्हणजे हे आपल्या 600 रुपये महिना त्याचं फिक्स ठरलेलं आहे. पण मी एवढा बोर झालो की जीपमध्ये बसलो. मग विचारलं भीमाबाने काय झालं पैशाचं. तर म्हणलं नाही दिले. चला मी आहे ना म्हणले. मग आम्ही गेलो. पण माझ्या वाटाने माझ्या डोक्यात वेगवेगळे विचार यायला लागली की हा माणूस मला 600 रुपये महिन्याच ठेवलं आहे ना, मला आता करायचं काय. म्हणजे आपला गैरफायदा, माझ्या अडचणीचा गैरफायदा घ्यायला आहे हा माणूस. आता पहिलं वेगळं होतं, एकटा होतो तुझं भागलं असतं. पण आता बायको, मला बायकोचा खर्च आहे, तिला मी तिचे लाड पुरवू शकत नाही. आणि ही जर माणूस पैसे देत नाही, ह्याच्यावर 600 रुपये महिन्यानं काय होणार, माझं घरचं काम पण बुडायलं. मग ही दुकान सोडू का काय करू ह्या विचार करीत करीत बालाजी केला. बालाजींचं सगळं दर्शन हे आता बालाजीचं काय मजा झाल्या, कुठं काय झालं हे सगळ्या गोष्टी सांगेल पुढील भागामध्ये. पण आज एवढंच, बालाजीला गेलो पुढे. आता ती बालाजीला सांगायचं म्हणजे बराच वेळ लागणार आहे. काही गोष्टी अगर गमती जमती बी काय झालेल्या, दर्शन कसं झालं काय झालं. पण पुढल्या भागात, तोपर्यंत मंडळी आज एवढंच. तर आपला निरोप घेतो. तुम्ही ऐकत राहा माझं आत्मकथन, संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा. ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.